पूजा खेडकर यांना मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी यूपीएससीने दिलेली मुदत आज संपतेय। त्यामुळे पूजा खेडकर आज मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये पोहोचणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी केलेले गैरप्रकार समोर आल्यानंतर आता यूपीएससीने त्यांचं प्रशिक्षण थांबवलं आणि 23 जुलैपर्यंत मसुरीतल्या प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याचे त्यांना आदेश देखील दिले। मात्र वाशिम बंद निघाल्यावर पूजा खेडकर या सध्या गायब झाल्या आहेत। त्या जर आज मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात पोहोचल्या नाहीत तर यूपीएससी कडून पुढच्या कारवाईला सुरुवात होऊ शकते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मंदार, आज लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये हजर राहण्यासाठीची मुदत आहे, शेवटचा दिवस आहे आजचा। आज तरी पूजा खेडकर मसुरीत पोहोचतील का आणि ठरलेल्या वेळेत तिथे दाखल होतील का, काय नेमकी माहिती? पूजा खेडकर यांच्यावरती जे आरोप आहेत तर त्या आरोपाच्या संदर्भामध्ये यूपीएससीला त्यांचं स्पष्टीकरण घ्यायचं आहे। पुढील कारवाईसाठी जी एक संधी दिली जाते प्रत्येकाला ज्याच्यावरती आरोप आहे त्या प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडण्याची, तर हीच संधी पूजा खेडकर यांना यूपीएससीने देऊ केली आणि त्यासाठी 23 जुलैपर्यंत त्यांना मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं। मात्र वाशिम मधून निघाल्यानंतर पूजा खेडकर कुठे गेल्यात हे कोणालाही समजलेलं नाही। पुणे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा मागील 4 दिवसांमध्ये प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल फोन बंद येतो आहे। त्यामुळे आज तरी पूजा खेडकर मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। जर त्या आज प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहिल्या नाहीत तर यूपीएससी कडून पुढची कारवाई सुरू होऊ शकते आणि अर्थातच यामध्ये पोलीस कारवाईचा देखील समावेश असू शकतो। ठीक आहे मंदार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।